नमस्कार मित्र, वॉक हेरिटेज या चॅनलतर्फे आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपण नरसिंहवाडी येथून साधारण 11 किलोमीटरवर असलेले खिद्रापूर येथील सर्वांगसुंदर व देखण्या मंदिरांपैकी एक असे कोपेश्वर मंदिर पाहूयात. याविषयी माहिती जाणून घेऊयात. नरसिंहवाडीच्या नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे दर्शन घेऊन आपण 11 किलोमीटर जवळील खिद्रापूर या गावी पोचलो तर येथे हे एक भव्य असे शिल्पांकृत मंदिर नजरेस पडते. महाराष्ट्रात उभ्या असलेल्या सर्वांगसुंदर व देखण्या मंदिरांपैकी हे एक आहे ते खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर. 1927 पर्यंत हे मंदिर तसे अज्ञातच होते. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमधील प्राध्यापक डॉक्टर के.एन. सीताराम यांनी त्यावर्षी लिहिलेल्या या मंदिरावरील लेखामुळे यावर प्रसिद्धीचा झोत पडला व मंदिर प्रकाशात आले. या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून याचे स्थापत्य आगळेवेगळे आहे. त्यापैकी 2 आख्यायिका अशा आहेत. एक म्हणजे भगवान शिवाने त्याच्या शैवगणांना एक वर दिला की जो कोणी या परिसरातील शंखनाथ, बकनाथ व कोकनाथ या 3 मंदिरांची प्रदक्षिणा एका दिवसात पूर्ण करेल त्याला स्वर्गात प्राप्ती होईल किंवा मोक्ष मिळेल. तर या 3 मंदिरांचं स्थान हे जवळजवळ असल्यामुळे भरपूर लोकांनी एका दिवसात याची प्रदक्षिणा पूर्ण करून स्वर्गात कडे प्रयाण केले. त्यामुळे स्वर्गामध्ये गर्दी वाढू लागली. ही गर्दी देवांना अडचणीची वाटू लागली. म्हणून देवांनी श्री विष्णूंना विनंती केली की याच्यावर काहीतरी उपाय शोधावा. म्हणून भगवान श्री विष्णू या कोपेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन कोपेश्वर ची जी पिंड आहे त्याच्या समोर येऊन स्थापित झाले. ती ही पिंड धोपेश्वर म्हणून ओळखली जाते. त्याच्यामुळे येणाऱ्या भक्तांच्या परिक्रमा पूर्ण होताना कोपेश्वराचे दर्शन न होता पहिल्यांदा धोपेश्वराचे दर्शन होऊन यांचा जो वर होता या वरास बाधा उत्पन्न झाली व स्वर्गात जाणाऱ्या भक्तगणांचा ओघ मंदावला. अशी एक कथा आहे. दुसरी एक कथा अशी आहे की प्रजापती दक्ष याने त्याचा वाजपेयी यज्ञ याच ठिकाणापासून 12 किलोमीटरवर असलेले येडूर या गावी करावयाचे योजले. त्यावेळेला त्याने भगवान शिवांना आमंत्रण दिले नाही. परंतु त्यांची 16वी कन्या सती हिने मात्र जायचा हट्ट धरला व ती नंदीसोबत या ठिकाणाहून यज्ञाच्या ठिकाणी गेली. परंतु तिचे माहेर पण काही व्यवस्थित झाले नाही. म्हणून भगवान शिव कोपले व त्यांनी रागाने त्यांच्या जटा या मंदिराच्या गाभाऱ्यात आपटल्या. त्यांचा राग शांत होण्यासाठी श्री विष्णूंनी या ठिकाणी त्यांचा कोप शांत करविला. म्हणून या घटनेपासून या ठिकाणी भगवान शिव कोपेश्वर या नावाने प्रसिद्ध पावले. या मंदिराचे वेगळेपण म्हणजे या ठिकाणी नंदी स्थापित नाही. तो नंदी येथून 12 किलोमीटरवर असलेला जे येडूर गाव आहे या यज्ञाचे त्या ठिकाणी तो सतीबरोबर गेला व त्याच ठिकाणी वाट बघत थांबला. अशी कथा सांगण्यात येते. तर या मंदिरातील शिल्प अत्यंत बोलके असून देवदेवतांच्या प्रतिमा नानाविध प्रकारच्या आहेत. रामायण, महाभारत व पुराणं यातील प्रसंग चांगलेच प्रत्येकारे आहेत. हे सर्व निहाळताना आपण भारावून नाही गेलो तर नवलच. अक्षरशः भान हरपून जावं असं हे विश्व आहे. हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असून याचे प्राचीन नाव कोप्पम. मध्ययुगात याचे झाले खिद्रापूर. इतिहास जर पाहिला तर मुसलमानी आमदानीत याचा अंमलदार खिद्रखान होता. त्यामुळे कोप्पम हे नाव मागे पडून खिद्रापूर झाले. जवळच कृष्णा नदी वाहते. शिलाहार राजांनी जी एक स्थापत्यशैली महाराष्ट्रात आणली ती भूमीच शैली प्रसिद्धच आहे. म्हणूनच हे मंदिर म्हणजे सत्यात उतरलेले शिलाहारांचे स्वप्नच होय. नगारखान्याच्या प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश करतानाच आपण विलक्षण भारावून जातो. हे मंदिर गर्भगृह, अंतराळ, मंडप व मुखमंडप म्हणजेच स्वर्गमंडप या घटकांनी युक्त आहे. यातील प्रत्येक घटकाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे मंदिर प्रेक्षणीय ठरते. आपण मुखमंडपातून मंदिरात प्रवेश करतो. हा स्वर्गमंडप म्हणून प्रसिद्ध आहे. या स्वर्गमंडपाची रचना अनोखी असून हा तारकाकृती आहे. यास 4ही बाजूस प्रवेश मार्ग आहेत. मध्ये रंगशिला असून त्याभोवती 12 खांब आहेत. या खांबांच्या शीर्षभागी अष्टदिक्पालांची शिल्पांगणे आहेत.
ते आपापल्या वाहनांवर सपत्नीक बसले आहेत. शिवाय कार्तिकेय, विष्णू, शिव व ब्रह्मा यांच्या प्रतिमा आहेत. स्वर्गमंडपातून आपण मंडपात प्रवेश करतो. यामध्ये सुद्धा 12 स्तंभ असून त्याभोवती 20 स्तंभ आहेत. या खांबांवर काही शिल्पे व पंचतंत्रातील काही कथा शिल्पांकित केलेल्या दिसून येतात. अंतराळ म्हणजे मंडप व गर्भगृह यांना जोडणारे दालन. हे आयताकार असून येथे स्त्री व पुरुषांच्या 6 प्रतिमा भिंतीजवळ आढळतात. येथील गाभाराही वेगळा असून चौरस गाभाऱ्यात शाळुंकीसह शिवलिंग प्रतिष्ठापित आहे. मात्र त्याच्या पुढ्यात आणखीन एक शिवलिंग म्हणजेच जे शाळुंकेशिवाय आहे तेच धोपेश्वराचे. गाभाऱ्याच्या भिंतीत अर्धस्तंभ असून त्याच्या तळभागी एक स्त्री प्रतिमा आहे. अशा शिल्पकृती अन्य कोठेही नाहीत, म्हणून हा गाभारा अनोखा समजला जातो. या मंदिराचा बाह्यभाग ओटा, बाह्यभिंत व शिखर या 3 भागात असून यावरील हत्तींची रांग प्रेक्षणीयच. संपूर्ण मंदिराला वेळखा घालणाऱ्या हत्तींच्या या रांगेत एकूण 92 हत्ती आहेत. त्यापैकी 6 हत्ती पूर्ण असून बाकीचे 86 हत्ती यवनांच्या आक्रमणात भग्न झालेले आहेत. ही हत्तींची रांग अर्ध्या मीटर उंचीचे प्रत्येक हत्ती याच्यावर शिल्पांकित केलेले दिसून येतात. आपण असेच शिल्प माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल. महेश्वर येथील अहिल्या मंदिराच्या भोवती जे 37 हत्ती आहेत ते मात्र पूर्ण आजही चांगल्या अवस्थेत एकही भग्न नसलेले दिसून येतात. या ठिकाणी मात्र 86 हत्ती हे भग्न झालेले दिसून आलेले आहेत. असो, प्रत्येक हत्तीच्या हालचालीत वेगळेपण असून या अलंकृत हत्तींच्या पाठीवर देवदेवता आहेत. यात शिवाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत. उदाहरणार्थ सौम्य रौद्र, संहारक सुखनिदान, भयंकर आशुतोष, भैरव, नटराज, लकुलिश, उमामहेश्वर, अर्धनारीश्वर, भिक्षाटन शिव या मूर्ती विशेष देखणे आहेत. याशिवाय विष्णुमूर्ती, पार्वती, लक्ष्मी, गजलक्ष्मी, मदन, नवग्रहातील ग्रह इत्यादी पाहता येतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अष्टदिक्पालांच्या सपत्नीक प्रतिमा आहेतच, पण दिग्देवींच्या स्वतंत्र प्रतिमा देखील बाह्य भिंतीवर दिसून येतात. धन्वंतरीची प्रतिमाही याच ठिकाणी आढळते. येथे एक महाभारतातील प्रसंगाचे शिल्प प्रत्ययकारीपणे दाखवले आहे. द्रौपदी आपल्या मोकळ्या केशसंभाराकडे निर्देश करून प्रतिज्ञेची आठवण करून देते व गदाधारी भीम मिशीवर बोट ठेवून स्वतःच्या पराक्रमाची ग्वाही किंवा खात्री देतो आहे. अप्रतिम शिल्प. दुसरा एक प्रसंग रामायणातील. हनुमान अशोकवनातील सीतेला राम मुद्रा देतो आहे. या मंदिरात जाण्याआधी बाह्य भिंतीवरील सूरसुंदरींचे म्हणजेच अप्सरांचे दर्शन घेतले पाहिजे, कारण या सूरसुंदरी काय सांगतात हे लक्षात घेऊनच गाभाऱ्यात दर्शनास जावे. एकूण शिल्पशास्त्राप्रमाणे 32 सूरसुंदरींपैकी या ठिकाणी 23 ते 24 सूरसुंदरी आढळून येतात. यातील दर्पणा, पुत्रवल्लभा, पत्रलेखिका, कर्पूरमंजिरी, मर्दला इत्यादी महत्त्वाच्याच. याशिवाय डालमालिका, जया, पद्मगंधा या आपल्याला मंदिरात जावे कसे हे सांगतात. उदाहरणार्थ पत्र, फूल, फळ, तोय म्हणजे पाणी इत्यादी. यातील डाल मालिकाचे हाती झाडाचे पान, जयाचे हाती पाण्याचं कुंभ व पद्मगंधाचे हाती फूल घेतलेले आपणास दिसून येते. दर्पणा स्वतःच आरशात पाहत आहे, म्हणजे मंदिरात जाताना आपला हेतू काय आहे हे त्यालाच ठाऊक. पुत्रवल्लभा कडेवर मूल म्हणजेच देव व भक्त यांचं नातं आई व मूल यासारखे आहे, हेही पुत्रवल्लभा दर्शविते. एक सूरसुंदरी पत्र लिहिण्यात मग्न आहे, म्हणजेच विरह व्याकुळ भक्ताचे हे चित्रण आहे. एक शिल्प खरंच लक्षवेधी आहे, ते म्हणजे माकड एका सुंदरीचे नेसूचे वस्त्र ओढते आहे. याचा अर्थ माकड जसे चंचल असते तसे मन चंचल असते, तेव्हा मंदिरात जाताना मनावर ताबा ठेवला पाहिजे, हे या शिल्पातील सुंदरीचे म्हणणे आहे. अशा पद्धतीने या मंदिराच्या बाह्य भिंतीवरील वेगवेगळी शिल्पे पाहून ही शिल्पे काय सांगतात हे लक्षात घेऊन गाभाऱ्यातील देवांचे दर्शन सफळ संपूर्ण घ्यावे, हेच या मंदिराच्या शिल्पांकनातून उत्तम रीतीने मांडलेले आहे. या मंदिराचा स्वर्गमंडप हा जो आहे हा वरच्या बाजूने मोकळा सोडलेला आहे. या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र बरोबर मध्यात येऊन ज्या वेळेला या ठिकाणी विराजमान होतं त्यावेळेला संपूर्ण गाभारा हा चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघालेला दिसतो. अप्रतिम याचं जे योजन केलेलं आहे ते खूपच सुंदर.
हे बघणाऱ्याचे भान हरपून जावं असं हे विश्व खिद्रापूरच्या मंदिरांमध्ये दिसून येते. ओम नमः शिवाय.